चला स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट किंवा मेल गॅमेटोफाइट. ओके, आता बघा मेल गॅमेट आणि मेल गॅमेटोफाइट मध्ये काय फरक आहे. तर मेल गॅमेटोफाइटचा मिनिंग होतो की ज्याच्यापासून गॅमेट तयार होणार आहे. ओके, आता बघा सिम्पली आपण हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर काल डिस्कस केलं होतं. ओके, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण काल डिस्कस केलं होतं. मी जस्ट पेन चेंज करतो. ओके, हे जे स्ट्रक्चर आहे तर हे आपण ऑलरेडी काल डिस्कस केलेलं आहे. दॅट इज द पोलन ग्रेन. पोलन ग्रेन मध्ये एक आहे इंटाईन, दुसरा आहे एक्झाईन. एक्झाईन जो असतो तर तो हार्ड असतो, बायो नॉन डिग्रेडेबल असतो, आणि इंटाईन जो असतो तर तो सॉफ्ट असतो आणि सेल्युलोजनी बनलेला असतो. सेल्युलोजनी बनलेला असतो आणि पेक्टिनने बनलेला असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, चला पुढे बघूया. सो पोलन ग्रेन मार्क द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. काय करणार आहे तर पोलन ग्रेन मेल गॅमेटोफाइट म्हणून काम करणार आहे. पुढे इट अंडरगोज फर्स्ट meiotic division to produce bigger naked vegetative cell and smaller thin wall generative cell. काय होतं याच्यामध्ये मिओसिस होतं. ओके, बघा या न्यूक्लियस मध्ये जो आहे किंवा या सेल मध्ये जी आहे तर ते मिओसिस होतं. आता मिओसिस म्हणजे काय तर मिओसिस मीन्स रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. ओके सॉरी, मिओसिस नाही होत, मायटॉसिस होत. सॉरी, इथे जे होतं तर काय होतं तर इथे कुठली डिव्हिजन होते, मायटॉस्टिक डिव्हिजन होते. मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन, म्हणजे अजूनपर्यंत प्लॉइडी लेवल कुठेही कमी होणार नाहीये. काय होतं इथे मायटॉसिस. ओके, मायटोसिस होतं. आता बघा एका सेलची दोन सेल बनल्या, एक लार्ज सेल बनली, ही पूर्ण लार्ज सेल बनली, आणि दुसरी स्मॉल सेल बनली. लार्ज सेलला नाव दिलं व्हेजिटेटिव्ह सेल, स्मॉल सेलला नाव दिलं जनरेटिव्ह सेल. ओके, सो आता व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे तर ती लार्ज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फूड जे आहे तर ते रिच आहे, फूड जास्त आहे, रिच इन फूड. ओके, आणि त्याचा न्यूक्लियस जो आहे तर तो इरेग्युलर शेपचा आहे. न्यूक्लियस कसा आहे इरेग्युलर शेपचा आहे. बघा लक्षात ठेवा, लार्ज सेल काय व्हेजिटेटिव्ह सेल, स्मॉल सेल काय जनरेटिव्ह सेल. आता लार्ज सेल जास्त आहे, लार्ज सेल म्हणजे मोठी सेल आहे, मोठी सेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस जास्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फूड काय होईल जास्त स्टोअर होईल. ओके, आता छोटी सेल जी आहे तर ती जनरेटिव्ह सेल आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये फूड ठेवण्यासाठी जास्त जागा नाहीये. सो जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम, आणि जनरेटिव्ह सेल काय होते तर त्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट करत राहते, फिरत राहते कुठे. आता त्याच्यानंतर काय होतं, आता जनरेटिव्ह सेल मध्ये काही चेंज होणार नाहीये. ओके, बघा इकडे बघा, द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल ओनली. ओके, जनरेटिव्ह सेल मध्ये काही चेंज होणार नाही, याचा अर्थ ती जे आहे तर ती इकडे तिकडे कुठे करते फ्लोट करते ना सायटोप्लाझम मध्ये. मग सायटोप्लाझम मध्ये फ्लोट करताना परत त्याच्यामध्ये काय होणार आहे मायटॉसिस होणार आहे. आणि जनरेटिव्ह सेल जी एक जनरेटिव्ह सेल होती तिच्या आता दोन जनरेटिव्ह सेल बनणार आहे. बघा ही जनरेटिव्ह सेल आहे जी की फ्लोट करते सायटोप्लाझम मध्ये, कुणाच्या सायटोप्लाझम मध्ये तर व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये असं डिव्हिजन होणार. ओके, आणि डिव्हिजन झालं की त्याच्यापासून दोन मेल गॅमेट बनणार आहे. ओके, आता दोन कंडिशन असू शकतात. एक तर मेल गॅमेट जे आहे तर ते एकतर व्हेजिटेटिव्ह सेलमध्येच बनतील, किंवा मेल गॅमेट हे पोलन ट्यूब जेव्हा जर्मिनेट होईल तर तेव्हा या पोलन ट्यूब मध्ये बनतील. या दोन कंडिशन असू शकतात, डिपेंड ऑन प्लांट्स. ओके, ते कुठल्या प्लांटचं पोलन ग्रेन आहे तर त्याच्यावरती ते डिपेंड असतं. बघा, अँड गिव्ज राईज टू टू नॉन मोटाईल मेलगॅमेट. मेलगॅमेट हे नॉन मोटाईल, हे लक्षात ठेवा. याच्यावरती सीईटीला एक प्रश्न आलेला होता बरं का, की मेलगॅमेट कसे असतात तर नॉन मोटाईल असतात. याला हायलाइट करून ठेवा, इट इज द PYQ ऑफ MST CET. द मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन द पोलन ट्यूब. कुठे होतं, एक तर पोलन ग्रेन मध्येच होतं किंवा पोलन ट्यूब मध्ये होतं. मी आता सांगितलं तुम्हाला. द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर at this two cell stage in most of the angiosperm. पोलन ग्रेन पासून पोलन ट्यूब कधी स्टार्ट होते तर जेव्हा आफ्टर पॉलिनेशन, जेव्हा स्टिग्मावरती पोलन ग्रेन पडेल आणि जेव्हा टू सेल स्टेज असेल तेव्हाच काय होईल तर पोलन ट्यूबचं जर्मिनेशन स्टार्ट होईल.
ओके. आता ही पोलन ट्यूब जर्मिनेट कुठे होते तर पोलन पोर पासून होत. ओके, पोलन ट्यूबचं जर्मिनेशन कुठून होतं? पोलन ट्यूब पासून होत. सॉरी, या पोर पासून होत. पोलन ट्यूब कुठून येते? या पोर पासून येते. आणि अशी पोलन ट्यूब आली. आता सगळ्यात पुढे काय असतो तर ट्यूब न्यूक्लियस असतो. ट्यूब न्यूक्लियस म्हणजे कुणाचा? व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस. आणि जे दोन गॅमेट आहे तर ते मेल गॅमेट दोन आहेत बघा. इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि हे दोन मेल गॅमेट कशापासून तयार झालेले आहेत? तर हे जनरेटिव्ह सेल पासून तयार झालेले आहेत. ओके, पोलन ट्यूब तयार झाली, सॉरी, ट्यूब न्यूक्लियस तयार झाला व्हेजिटेटिव्ह सेल पासून. ओके. आणि जे स्पर्म सेल आहे किंवा मेल गॅमेट जे आहे तर ते जनरेटिव्ह सेल पासून. लक्षात ठेवा. चला पुढे. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स ऑफ फ्लावर इज गायनोशियम. ओके. फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्ल्स कुठला आहे? तर गायनोशियम आहे, ज्याला म्हटलं तर पिस्टिल. एक जर असेल तर त्याला म्हटलं तर पिस्टिल, मल्टिपल असेल तर त्याला म्हटलं तर गायनोशियम. सो इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज अ कार्पेल. पिस्टिल और कार्पेल. त्यालाच आणखीन एक नाव आहे मेगास्पोरोफिल. बघा कसा असतो मेगास्पोरोफिल. तर मेगास्पोरोफिल असा असतो. याला म्हटलं तर स्टिग्मा, याला म्हटलं तर स्टाईल, आणि याला म्हटलं तर ओहरी. या ओहरीच्या आतमध्ये इथे नंबर ऑफ असे ओव्ह्यूल्स असू शकतात. ओके, हे ओव्ह्यूल्स असतात. आता या पार्टला जर मी झूम केलं तर याच्यामध्ये ओव्ह्यूल्स असतो. तर ओव्ह्यूल कसा आहे बघा. तर ओव्ह्यूल जो आहे तर असा ओव्ह्यूल असतो. इकडे काढतो जरा, नाहीतर ते माझ्या मागे जाईल तो झाकून. ओके, बघा इथे काढतो मी. सपोज हा ओव्ह्यूल आहे. हा ओव्ह्यूलला साईडला असे काही प्रोटेक्टिव्ह लेयर्स असतात. ओके. तिकडे एक असा स्टॉक असतो ओव्ह्यूलचा. त्याला म्हणलं तर फ्युनिकल. जिथे कनेक्ट झालेला आहे तर त्याला म्हणलं तर हिलम. हे जे दोन आहे तर याला म्हणलं तर इंटुगमेंट. जर एक असेल तर युनिटेक्मिक म्हटलं जातं, दोन असेल तर बायटेक्मिक म्हटलं जातं. आता हे स्ट्रक्चर पुढच्या स्लाइड मध्ये येणारच आहे. इथे आतमध्ये असतं न्यूसेलस, त्याच्या आतमध्ये असतं एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅक जी आहे तर ती 7 सेल 8 न्यूक्लियसची बनलेली असते. पुढे ते कसं बनतं मी ते तुम्हाला सांगेल. याला म्हटलं आता मायक्रोपायलर एंड, इकडे असते चलायझर एंड. ओके. तर हे कुठे असतं तर असे ओव्ह्यूल मध्ये असतं. आता पुढे वाचू. जर अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स, जर फ्री कार्पेल असेल तर त्या कंडिशनला म्हणलं तर अपोकार्पस. म्हणजे बघा हे कार्पेल आहेत सगळे, हे कार्पेल असे फ्री असेल. ओके, अशी कंडिशन असेल, हे कार्पेल सगळे एकमेकांपासून फ्री आहे तर त्याला म्हणायचं अपोकार्पस. जर हे फ्यूज असेल तर याला म्हणलं तर सिंकार्पस. अपोकार्पस, सिंकार्पस. अपोकार्पस एक्झाम्पल मायचेलिया चंपका म्हणजे सोनचाफा, आणि सिंकार्पसचं एक्झाम्पल ब्रिंजल म्हणजे वांग. ओके. सो टिपिकल कार्पेल हॅज 3 पार्ट. कार्पेल जे आहे तर त्याला 3 पार्ट असतात. काय काय? ओरी, स्टाईल, स्टिग्मा. जसं मी इथे लिहिलं ओरी, स्टाईल, स्टिग्मा. द नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओरी व्हॅरीज. आता याच्यामध्ये किती ओव्ह्यूल्स असतील हा नंबर मात्र प्रत्येकामध्ये चेंज असतो. ओके. जसं की पॅडी मध्ये असेल किंवा वीट मध्ये असेल, मँगो मध्ये असेल तर यांच्या ओरीमध्ये एकच ओव्ह्यूल असतो. म्हणून त्याला म्हटलं तर युनि ओव्हुलेट. एक ओव्ह्यूल असेल तर युनि ओव्हुलेट, मल्टिपल असेल तर मल्टी ओव्हुलेट. ओके. एकापेक्षा जास्त असेल तर कोणामध्ये असतात एकापेक्षा जास्त? तर टोमॅटोमध्ये किंवा लेडी फिंगर मध्ये. बघा सिम्पली सांगतो, ज्या फ्रूटमध्ये एकच सीड असेल याचा अर्थ त्याच्यामध्ये एकच ओव्ह्यूल आहे. जर एखाद्या फ्रूटमध्ये मल्टिपल सीड्स असतील तर समजून घ्यायचं त्या ओरीमध्ये मल्टिपल सीड्स होते, त्या ओरीमध्ये मल्टिपल ओव्ह्यूल्स होते. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. ओके. पुढे स्ट्रक्चर ऑफ अनाट्रॉपस ओव्ह्यूल. बघा मी मगाशी जे काढलेलं आहे तेच इथे ओव्ह्यूल दिलेलं. अनाट्रॉपस ओव्ह्यूल.
जे की ओव्हरीच्या आतमध्ये डेव्हलप होईल. बघा, इच ओव्ह्यूल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये असेल, अँड इज अटॅच टू द प्लासेंटा. कशाने अटॅच आहे? प्लासेंटाने. बघा, हा प्लासेंटा इथे, हा प्लासेंटा पुढे ओव्हरियन वॉलला अटॅच असतो. इथे हे पण लक्षात ठेवा, दिस इज द ओव्हरियन वॉल. सो ओव्हरियन वॉलला कनेक्टेड असतो प्लासेंटा, प्लासेंटाला कनेक्टेड असतो फ्युनिकल, फ्युनिकल आणि इंटुगमेंट जिथे एकत्र येतात त्याला म्हटलं जातं हिलम. आता हे इंटुगमेंट जे आहे तर ते दोन जर असेल, दोन इंटुगमेंट असेल, पुढे जाऊन याच्यापासून सीड कोट बनतो. ओके, आउटर इंटुगमेंट, इनर इंटुगमेंट. जर दोन इंटुगमेंट असेल तर अशा कंडिशनला म्हटलं जातं बायटेग्मिक ओव्ह्यूल. आणि जर एकच ओव्ह्यूल असेल तर त्याला म्हटलं जातं युनिटेग्मिक ओव्ह्यूल. ओके, बायटेग्मिक अँड युनिटेग्मिक. जर दोन इंटुगमेंट असेल तर याचा अर्थ त्या सीड जेव्हा तयार होईल तर तेव्हा त्याच्यामध्ये सीड कोट आणि सीड टेस्टा असे दोन लेअर असतील. ओके, एकाला एकाला म्हटलं जातं सीड टेस्टा आणि एकाला म्हटलं जातं टेगमन. सीड कोटचे हे दोन पार्ट आहेत, टेस्टा अँड टेगमन. आउटर इंटुगमेंट पासून बनेल टेस्टा आणि इनर इंटुगमेंट पासून बनेल टेगमन. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये बघा, त्याच्या आतमध्ये ही पूर्ण जी बाउंड्री आहे तर याला म्हटलं तर न्यूसेलस. याला काय म्हटलं तर न्यूसेलस. न्यूसेलस काय करतं तर न्यूसेलस देतं फूड. ओके, फूड प्रोव्हाइड करतं कशाला तर आतमधल्या या एम्ब्रिओ सॅकला. त्याच्यानंतर आतमध्ये ज्या सेल्स असतात तर या सेल असतात एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक किती सेलनी बनलेला असतो? एम्ब्रिओ सॅक किती सेलनी बनलेला असतो तर 7 सेल. हे इम्पॉर्टंट आहे, 7 सेल 8 न्यूक्लियसनी बनलेला असतो. ओके, हा नीट आणि सीईटी दोन्हीचा पण पीवायक्यू आहे, त्याला आयएमपी करून ठेवा. ओके, एम्ब्रिओ सॅक किती सेल आणि किती न्यूक्लियसनी बनलेला असतो तर एम्ब्रिओ सॅक 7 सेल आणि 8 न्यूक्लियसनी बनलेला असतो. त्याच्यानंतर पुढे वरच्या साईडला 3 सेल्स असतात ज्याला म्हटलं तर अँटीपोडल सेल. खालच्या साईडला 2 सारख्या सेल असतात त्याला म्हटलं तर सिनर्जिड. आणि मध्ये असलेली जी सेल आहे तर ती थोडीशी मोठी असते त्याला म्हटलं तर एक सेल. आणि मध्ये जे आहेत तर 2 फ्री न्यूक्लिया असतात त्याला सेकंडरी न्यूक्लिया म्हटलं जातं किंवा पोलर न्यूक्लिया म्हटलं जातं. सेकंडरी न्यूक्लिया, पोलर न्यूक्लिया किंवा फ्री न्यूक्लिया म्हटलं जातं, जे की 2 न्यूक्लियस असतात फक्त, ती सेल नसते. ओके, आता जस्ट इन्फॉर्मेशन रीड करूया समजण्यासाठी. बघा, ओरी इज अटॅच टू द प्लासेंटा बाय स्मॉल स्टॉक कॉल्ड एज अ फ्युनिकलस. फ्युनिकल म्हणा किंवा फ्युनिकुलस म्हणा एकच. द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकुलस विथ द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल कॉल्ड एज अ हिलम. बघा, मी तुम्हाला ते सांगितलं, हिलम जो आहे तर तो कुठे आहे तर या इंटुगमेंटला आणि या फ्युनिकल जिथे बाइंड आहे तर त्याला त्या पॉइंटला काय म्हटलं तर हिलम. इन अँजिओस्पर्म द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इज अनाट्रॉपस. सगळ्यात कॉमन जो आहे तर तो अनाट्रॉपस. याच्यामध्ये काही पार्टचे चेंज नाही आहे, फक्त पोझिशनची चेंज आहे. बघा, असा जर असेल म्हणजे हा मायक्रोपायलर एंड आणि हा फ्युनिकल एका डायरेक्शननी जर असेल तर त्याला म्हटलं तर अनाट्रॉपस. हात जर असा झाला तर याला म्हटलं तर ऑर्थोट्रॉपस. ओके, हा अनाट्रॉपस, हा ऑर्थोट्रॉपस. तर हे दोन पॉइंट, हे दोन टाईप तरी लक्षात ठेवा. जर तुम्हाला कधी कधी क्वेश्चन येतो राईट स्केच अँड लेबल डायग्राम ऑफ ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल किंवा गिव्ह द पार्ट ऑफ ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, पार्ट चेंज होत नाही. ओके, पार्ट चेंज होत नाही, त्याच्यामुळे हेच पार्ट जरी तिथे लिहिले तरी पण आन्सर बरोबर आहे. ओके, सो मोस्ट कॉमन कुठला आहे? अनाट्रॉपस. याच्यावरती एकदा नीटला क्वेश्चन आलेला आहे, विच इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इन द अँजिओस्पर्म. सो कुठला आहे? अनाट्रॉपस. इन विच micropyle is directed downward and is present adjacent to the funicles. बघा, मायक्रोपायलर एंड म्हणजे ही ओपनिंग, याला म्हटलं तर मायक्रोपाईल किंवा मायक्रोपायलर एंड. ही मायक्रोपायलर एंड कोणत्या साईडला आहे? फ्युनिकलच्या साईडला आहे ना, म्हणून याला म्हटलं तर अनाट्रॉपस होईल. जर हे इकडे गेला असतं, इकडे ओपनिंग गेली असते आणि इथे फ्युनिकल म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये असतं, 180 डिग्री मध्ये असतं फ्युनिकल, चलाझल एंड आणि मायक्रोपायलर एंड. इकडे वरच्या एंडला हा पॅक आहे ना, तर या एंडला म्हणलं आता चलायजा किंवा चलायझल एंड. जर हे तिन्ही पण 180 डिग्री मध्ये असतं, एका स्ट्रेट लाईन मध्ये असतं, तर त्याला म्हटलं आता ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. ओके, जनरली हे दोन विचारतात, अनाट्रॉपस आणि ऑर्थोट्रॉपस. तर हे दोन माहिती पाहिजे तुम्हाला. द ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेन्कायमॅटस टिश्यू. या ओव्ह्यूल मध्ये
काय असतं तर सेंट्रल पॅरेनकायमाटस टिश्यू असतात. ओके, द न्यूसेलस विच इज सराउंडेड युजली बाय टू प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आणि यांच्यामध्ये काय असतं तर दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात कॉल्ड इंटुगमेंट. ओके, कव्हरिंग जे असतात तर त्याला काय म्हटलं जातं इंटुगमेंट म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये आउटर इंटुगमेंट असतं, इनर इंटुगमेंट असतं. ओके, अ नॅरो ओपनिंग ऍट द अपेक्स, वरच्या साईडने नॅरो ओपनिंग असते कॉल्ड ॲज अ मायक्रोपायलरेट. ही जी नॅरो ओपनिंग आहे तर त्याला म्हटलं जातं मायक्रोपायलरेट. आणि चॅलायझल एंड जी असते तर ती बेसल बॉडी असते अपोजिट टू द मायक्रोपाईल. या मायक्रोपाईलच्या अपोजिट म्हणजे या ठिकाणी इथे काय याला काय म्हटलं तर चॅलायझल एंड. So embryo sac, that is the female gametophyte, is oval multicellular structure embedded in the nucleus. Sorry, nucellus. न्यूसेलसच्या आतमध्ये ही एम्ब्रिओ सॅक असते. न्यूसेलस त्याला काय करतं फूड प्रोव्हाइड करतं. ओके, तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्याच्यामध्ये फूड स्टोअर करण्यासाठी काय असतात पॅरेनकायमाटस सेल्स असतात. आपल्याला माहिती आहे आपण लास्ट इयरला शिकलो होतो की पॅरेनकायमा सेल्स ज्या आहेत तर त्या स्टोरेज सेल्स आहेत. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, क्लिअर आहे आतापर्यंत? ओके, चला पुढे जाऊ. बघा, मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस मीन्स जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट थोडक्यात. सो द इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल पासून हॅप्लॉइड मेगास्पोर बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं मेगास्पोरोजेनेसिस. काय म्हटलं जातं मेगास्पोरोजेनेसिस. आणि मेगास्पोरोजेनेसिस जे होतं तर ते कुणापासून होतं तर एमएमसी पासून होतं. एमएमसीचा लॉंग फॉर्म काय? महानगर काय मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन? नो, दॅट इज द मेगास्पोर मदर सेल. ओके, आणि मेगास्पोर मदर सेल कशी असते डिप्लॉइड असते. बघा इथे दिली आहे. सपोज ही मेगास्पोर मदर सेल आहे जी की डिप्लॉइड आहे. यांच्यामध्ये काय होईल तर मिओसिस होईल. बघा मिओसिस झालंय. मिओसिस झालं काय झालं मिओसिस फर्स्ट झालं मिओसिस सेकंड झालं. मिओसिस काय झालं 4 सेल बनल्या. 4 सेल कशा बनल्या हॅप्लॉइड बनल्या. याला म्हटलं तर मेगास्पोर. पण 4 हॅप्लॉइड मेगास्पोर फंक्शनल मेगास्पोर नसतात. त्यातले 3 मेगास्पोर हे डिजनरेट होऊन जातात. बघा 1, 2, 3 हे तिन्ही मेगास्पोर झाले डिजनरेट. एकच राहिला त्याला म्हटलं तर मेगास्पोर ऑर एम्ब्रिओ सॅक, दॅट इज द हॅप्लॉइड. पण याला म्हटलं जातं फंक्शनल मेगास्पोर. आणि जेव्हा मेगास्पोर डिजनरेट होतात तेव्हा जे डिजनरेट होणारे मेगास्पोर आहेत तर ते त्यांचं सायटोप्लाझम या फंक्शनल मेगास्पोरला देऊन जातात, जेणेकरून फंक्शनल मेगास्पोर हा थोडासा लार्ज होतो. ओके, थोडासा काय होतो लार्ज बनतो. आता हा लार्ज असलेला फंक्शनल मेगास्पोर जो आहे तर त्याच्यामध्ये मायटोसिस व्हायला स्टार्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये एकच सेल असते, सॉरी एक न्यूक्लियस असतो. तर न्यूक्लियसचं इथे काय होतं मात्र फक्त कॅरिओकायनेसिस होतं. ओके, काय होतं कॅरिओकायनेसिस. सायटोकायनेसिस होत नाही. कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. ओके, सो कॅरिओकायनेसिस होतं, सायटोकायनेसिस होत नाही. मग मिओसिस फर्स्ट सॉरी मायटोसिस फर्स्ट झालं. मायटोसिस मीन्स इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. मिओसिस मीन्स रिडक्शनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. इथे प्लॉइडी रिड्यूस झालेली आहे. इथे सगळे हॅप्लॉइड बनलेले आहेत. इथे पण हॅप्लॉइड आहे, इथे पण हॅप्लॉइड आहे. ओके, सो इथे हॅप्लॉइड न्यूक्लियस असणार आहे. इथे फक्त न्यूक्लियस डिवाइड झाले पण तरी पण कसे असणार आहे हॅप्लॉइडच असणार आहे. इथे 2 बनले, इथे नंतर 4 बनले. परत एकदा झालं मायटोसिस सेकंड झालं. सो 4 न्यूक्लियस बनले पण ते सगळे कसे असणार आहे हॅप्लॉइड असणार आहे. त्याच्यानंतर 4 चे 6 बनले. ओके, ते पण सगळे कसे असणार आहे हॅप्लॉइड. मग एकदा 4 बनले की त्यांचे होते रिअरेंजमेंट. न्यूक्लियसचे काय होते रिअरेंजमेंट. आणि न्यूक्लियसची रिअरेंजमेंट झाली की 3 या साईडला जातात. त्याला म्हटलं तर अँटीपोडल सेल. 3 खालच्या साईडला जातात पण त्यातले ज्या 2 असतात तर ते छोटे असतात म्हणून त्यांना म्हटलं तर 2 सिनर्जिड. आणि मध्ये एक असलेली जी असते तर ती असते एक सेल, दॅट इज द फिमेल गॅमेट. ती पण हॅप्लॉइड असेल. आणि मध्ये 2 फ्री न्यूक्लिया असतात. ओके, त्याला म्हटलं तर पोलार न्यूक्लियाय किंवा फ्री न्यूक्लियाय किंवा सेंट्रल न्यूक्लियाय. आता न्यूक्लियाय काय म्हटलं कारण एक असेल तर न्यूक्लियस, 2 असेल तर न्यूक्लियाय. ओके, आणि म्हणून त्यांना म्हटलं न्यूक्लियाय. आणि इथे त्यानंतर काय होतं सेल वॉल फॉर्मेशन होतं आणि एक मॅच्युअर
एम्ब्रिओ सॅक बनते, ज्याच्यामध्ये काय असेल तर बघा किती सेल आहे बघा, 1 2 3 4 5 6 आणि एक ही पूर्ण, म्हणजे टोटल किती झालं, 7 सेल. सेल किती बनल्या, 7 बनल्या. आणि न्यूक्लियस किती बघा, 1 2 3 4 5 6 आणि मध्ये 2, म्हणजे टोटल 8 न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस किती आहे, 8 न्यूक्लियस आहे, 7 सेल आहे. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला मेगास्पोरोजेनेसिस मध्ये माहिती पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो लार्ज क्वेश्चन मध्ये, लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये, की विच इज द नाही, गिव्ह द डिटेल अकाउंट ऑफ स्पोरोजेनेसिस. ओके, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. चला, आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. चॅट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला समजलंय का, की परत एकदा एक्सप्लेन करू, कारण हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके, चला पुढे. नेक्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. ओके, पुढचं जे दिलंय तर ते आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप होतो तर ते इथे दिलेलं आहे. सो मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस, जे आता आपण बघितलं तेच आपल्याला इथे जस्ट लाईन मध्ये दिलंय फक्त. मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस. काय होतं, पहिल्यांदा मिओसिस होतं बघा. कुठली डिव्हिजन कधी होते आणि किती वेळेस होते हे पण लक्षात ठेवायचं, कारण नीट मध्ये असेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तुम्हाला कधी कधी क्वेश्चन विचारतो की मेगास्पोरोजेनेसिस मध्ये किती वेळेस मायटोसिस होईल, तर किती वेळेस मायटोसिस झालंय आतापर्यंत, तर मायटोसिस झालंय 3. ओके, मायटोसिस फर्स्ट, मायटोसिस सेकंड, मायटोसिस थर्ड. न्यूक्लियस डेव्हलपमेंट होता बघा. मियासिस टू फॉर्म लिनियर टेट्रॅड. काय झालं, लिनियर टेट्रॅड फॉर्म झालं, कशाचं तर हॅप्लॉइड सेल्स, आणि त्यालाच आपण काय म्हटलं, मेगास्पोर. आता किती मेगास्पोर तयार झाले होते, तर टेट्रॅड, टेट्रॅड म्हणजे 4, 4 मेगास्पोर तयार झाले होते. अप्पर 3 मेगास्पोर अबॉट अँड लोवेस्ट 1 टुवर्ड द सेंटर ऑफ न्यूसेलस. बघा, वरचे 3 जे आहेत तर ते काय होतात, अबॉट होतात, म्हणजे डिजनरेट होतात. आणि फक्त शेवटचा एक असतो तर तो राहतो फंक्शनल. सो न्यूसेलस रिमेन फंक्शनल, एक फंक्शनल राहील. सो इट ऍक्ट ऍज अ फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि तो जो न्यूक्लियस फंक्शनल राहिला, तो जो मायक्रोस्पोर फंक्शनल राहिला, तर ते ऍज अ फर्स्ट सेल म्हणून काम करतं फिमेल गॅमेटोफाइट मध्ये. सो जनरली 1 मेगास्पोर टुवर्ड सेंट्रल इज फंक्शनल मेगास्पोर. तर जो 1 मेगास्पोर आहे तर तो कुठे येतो, सेंटरला येतो फंक्शनल मेगास्पोर. ओके, आणि नंतर इट इज इन फॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, आणि त्यालाच फर्स्ट सेल म्हटलं तर फिमेल गॅमेटोफाइटची. सो इट अंडरगो 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन. किती झाल्या, तर 3दा मायटॉसिस झालं, मी आता तुम्हाला सांगितलं होतं. आणि कसं झालं, सगळ्यात महत्वाचं फ्री न्यूक्लिअर, म्हणजे फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होते, सायटोकायनेसिस होत नाही, फक्त कॅरिओकायनेसिस होतं. अँड दस टोटल 8 न्यूक्लिआय आर फॉर्म. किती न्यूक्लिआय तयार झाले, 8 न्यूक्लियस तयार झाले. 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट इच पोल. 4 प्रत्येक पोलकडे जातात सुरुवातीला. ओके, 1 न्यूसेलस फ्रॉम इच पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर अँड आर कॉल्ड पोलार न्यूक्लिआय. काय होतं मग, प्रत्येक 3, 4 4 प्रत्येक दोन्ही साईडला गेले, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल हा एम्ब्रिओ सॅक आहे, 4 इकडे जातात, 1 2 3 4. परत 4 इकडे जातात, 1 2 3 4, 2 पोलला जातात. नेक्स्ट कंडिशन मध्ये काय होतं, तर 3 इकडे राहतात, 1 2 3, 3 इकडे राहतात, 1 2 3, आणि 2 मध्ये येतात. ओके, सो या दोघांना म्हटलं पोलार न्यूक्लिआय. सो 3 न्यूक्लिआय टुवर्ड दी मायक्रोपोलार एंड कॉन्स्टिट्यूट एक ॲपरेटस. आणि हे 3 जे आहेत तर ते एक ॲपरेटस तयार करतात, ज्याच्यामध्ये 2 सिनर्जिड असेल आणि मध्ये काय असेल, एक सेल असेल. इट कन्सिस्ट लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एक सेल अँड 2 सपोर्टिंग हॅप्लॉइड सिनर्जिड सेल. मध्ये जी असते तर ती काय असते, तर एक असते, एक सेल, आणि साईडचे ज्या 2 असतात तर ते असतात सिनर्जिड. ओके, ते काय असतात, सिनर्जिड असतात. सो सिनर्जिड shows here like projection.
कॉल्ड फिलिफॉर्म ॲपॅरेटस. बघा हे तुम्हाला विचारलंय नीटचा PYQ की फिलिफॉर्म ॲपॅरेटस कुठे असतो, तर फिलिफॉर्म ॲपॅरेटस असतो या एकच्या शेजारी असलेल्या सिनर्जिडमध्ये. एकच्या शेजारी असलेल्या सिनर्जिडमध्ये कुठलं ॲपॅरेटस असतं, फिलिफॉर्म ॲपॅरेटस. आता फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणजे काही एखादा ॲपॅरेटस नाहीये जे आपण लॅबमध्ये यूज करतो, तर ते काय हिअर लाईक प्रोजेक्शन आहे. म्हणजे काय झालेलं असतं, तर इथे हिअर लाईक असं प्रोजेक्शन आतमध्ये गेलेलं असतं. सो त्याला म्हटलं तर फिलिफॉर्म ॲपॅरेटस विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड द एक. आणि ते काय करतं फिलिफॉर्म ॲपॅरेटस, तर पोलन ट्यूबला एक कुठे आहे तर याचं गाईड करतं. ओके. देन नेक्स्ट, अँटीपोडल सेल्स आर ग्रुप ऑफ थ्री सेल प्रेझेंट इन द चॅलाझल. अँटीपोडल सेल जे असतात तर त्या 3 सेलचा ग्रुप असतो ज्या अँटीपोडल सेल एंडकडे चॅलाझल एंडकडे जातात. अँटीपोडल सेलचा ग्रुप कुठे जातात, चॅलाझल एंडकडे जातात. द टू हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय ऑफ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज ऑफ फ्रॉम डिप्लॉइड दॅट इज द सेकंडरी न्यूक्लियस. ओके. मग काय होतं, हे दोन सेल जे आहेत तर ते एकत्र येतात आणि फ्यूज होतात. कधी 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 फ्री राहतील, कधी फ्यूज होतील, आणि त्याला म्हटलं जातं सेकंडरी न्यूक्लियस किंवा डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आणि एक डिप्लॉइड न्यूक्लियस बनतो जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन होण्याच्या जस्ट अगोदर ते बनलेलं असतं. दिस 7 celled and 8 nucleated structure is called as embryo sac. बघा याला हायलाइट करून ठेवा. काय 7 cell and 8 nucleated structure called as a embryo sac. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो किती सेल आणि किती न्यूक्लियसनी एम्ब्रियो सॅक बनलेली आहे. सो 7 cell and 8 nucleus. याला याला कधीच विसरायचं नाही. झोपेतून उठवलं तरी आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. दिस मेथड ऑफ एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम अ सिंगल मेगास्पोर. ओके. एम्ब्रियो सॅक कशापासून तयार झाली आहे, सिंगल मेगास्पोर पासून तयार झाली आहे. सो इज डिस्क्राइब्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. आता जर एकाच स्पोर पासून बनलेली आहेत म्हणून त्याला काय म्हटलं तर मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. इन अँजिओस्पर्म द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इज एंडोस्पोरस. एंडोस्पोरस म्हणजे काय, विदिन द मेगास्पोर. मेगास्पोरच्या आतमध्येच बाकीचे सगळे स्पोर बनलेत ना, म्हणून त्याला म्हटलं तर एंडोस्पोरस कंडिशन. गॅमेटोफाइट कुठे बनला तर एंडोस्पोरिक कंडिशन मध्ये गेला. सो फिमेल गॅमेटोफाइट इज कलरलेस. फिमेल गॅमेटोफाइट कशी आहे, कलरलेस आहे. सो एंडोस्पोरिक कलरलेस आहे, एंडोस्पोरिक, अँड इज कॅन्सल इन द ओव्ह्यूल एनक्लोज बाय ओव्हरी. आणि हे काय करतं तर ओव्ह्यूलला ओव्हरीमध्ये एनक्लोज करून ठेवतो. फिमेल गॅमेट काय आहे तर कलरलेस आहे, एंडोस्पोरिक आहे, आणि जो गॅमेट आहे तर त्याला कुठं काय करून ठेवतं तर ओव्ह्यूलच्या आतमध्ये ठेवतो, सॉरी ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूलला ठेवतो. ओके. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर आहे हे सगळं आतापर्यंत? काय डाऊट, काही क्वेश्चन आहे कोणाचा? ओके. नेक्स्ट आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय बघा, पहिली गोष्ट हे माहिती पाहिजे. बघा इथे एक सपोज हा एक आंथर आहे, या आंथर मधून एक पोलंग्रेन बाहेर पडला, आणि हा इकडे ही फिमेल गॅमेट आहे, तर या फिमेल गॅमेटच्या या स्टिग्मावरती येऊन पडला. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, हा पोलन ग्रेन आहे. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम आंथर, हा आंथर आहे. ओके. सो आंथर पासून निघालेला पोलन ग्रेन या स्टिग्मावरती जाऊन पडला. ओके. सो आपली डेफिनेशन काय होईल मग, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम आंथर टू स्टिग्मा नोन एज अ पॉलिनेशन. ओके. काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम आंथर टू स्टिग्मा कॉल्ड एज अ पॉलिनेशन. सो पोलन ग्रेन्स बिंग नॉन मोटाईल, पोलन ग्रेन स्वतः नॉन मोटाईल असतात. अँजिओस्पर्म्स हॅव इव्हॉल्व्ड द स्ट्रॅटेजी टू यूज अबायोटिक एजंट. ओके. काही एजंट मदत करतात, काही अबायोटिक असतात, काही बायोटिक असतात. अबायोटिक म्हणजे जे सजीव नाही आहेत असे, बायोटिक म्हणजे जे सजीव आहेत आहे. मग अबायोटिक कुठले आहेत तर विंड, विंड म्हणजे वारा, किंवा वॉटर म्हणजे पाणी, पाण्या थ्रू किंवा वाऱ्या थ्रू,
हवे थ्रू म्हणू आपण. तर हे पोलन ग्रेन मूव्ह करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. त्याच्यानंतर अबायोटिक एजंट असतात काही, ज्याच्यामध्ये बर्ड्स, इन्सेक्ट, स्नेल, बॅट, अॅनिमल, एनी. ओके, खूप सारे आहेत. पुढे गेल्यानंतर डिटेलमध्ये डिस्कस करू. काही बायोटिक एजंट असतात, काही अबायोटिक एजंट असतात. टू देअर फ्लावर्स, फीडिंग द विजिटर अँड एक्सप्लॉइटिंग देअर मोबिलिटी फॉर पॉलिनेशन. आणि ते काय करून देतात, तर जे काही पोलन ग्रेन आहे तर त्याची मुवमेंट करून देतात. कुठून कुठं, तर आंथर कडून स्टिग्माकडे. सो फक्त पॉलिनेशनच करून देत नाही, तर सीड डिस्पर्शन सुद्धा करून देतात. सीड डिस्पर्शन म्हणजे सीड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, त्याला म्हणायचं सीड डिस्पर्शन. ओके. सो पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल. पोलन ग्रेन कसे आहेत, नॉन मोटाईल आहे. अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल एजंट. आणि ते फ्लावर कडून फ्लावरकडे, म्हणजे मेल फ्लावर कडून फिमेल फ्लावरकडे जे ट्रान्सफर होतात, तर ते एक्सटर्नल एजन्सी थ्रू होतात. ओके. कसे होतात, एक्सटर्नल एजन्सी थ्रू. सो पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. बघा इथे पॉलिनेशनची डेफिनेशन दिलेली आहे. तुमच्याकडे जर बुक असेल तर याला हायलाइट करून ठेवा. ओके. सो पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of the flowers. It is the prerequisite for fertilization because both the male and female gamete are non-motile. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही पण नॉन मोटाईल असतात. ओके. आणि त्याच्यामुळे असं तर होऊ नाही शकत का फिमेल गॅमेट गेला मेल गॅमेटकडे आणि त्याच्यानंतर ते फ्यूज झाले, असं नाही होत. किंवा मेल गॅमेट गेला फिमेल गॅमेटकडे, असंही नाही होत. तर त्यांना कोणीतरी एक्सटर्नल एजन्सी पाहिजे असते, जे या पोलन ग्रेनला आंथर पासून स्टिग्माकडे ट्रान्सफर करेल. आणि जी एजन्सी असते तर त्याला म्हटलं जातं पॉलिनेटर. काय म्हणतात, पॉलिनेटर. एजन्सीला काय म्हटलं जातं, पॉलिनेटर म्हटलं जातं. आणि या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॉलिनेशन. मोर ओव्हर गॅमेट आर प्रोड्यूस ऍट टू डिफरंट साइट. याचा अर्थच काय, तर दोन्ही पण गॅमेट, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, दोन्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप होतात. ठीक आहे. कसे डेव्हलप होतात, वेगवेगळ्या ठिकाणी डेव्हलप होतात. तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. पुढचा जो पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स बघायचे, तर त्याच्या अगोदर जस्ट मी तुम्हाला एक फ्लोचार्ट दाखवतोय. तर तो फ्लोचार्ट एकदा समजून घ्या. हा फ्लोचार्ट खूप महत्वाचा आहे. बघा, आता पॉलिनेशन जे आहे, मी येलो कलरचा प्लॅन सिलेक्ट करतो. पॉलिनेशन. पॉलिनेशन जे आहे तर ते दोन वेनी होतं. एक आहे सेल्फ पॉलिनेशन, दुसरं क्रॉस पॉलिनेशन. ओके. सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. आता सेल्फ म्हणजे काय, तर ऑन सेम प्लांट. ओके. आणि क्रॉस पॉलिनेशन मीन्स व्हॉट, टू डिफरंट प्लांट. ओके, डिफरंट प्लांट. बघा, आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये परत दोन प्रकार आहेत. एक तर सेम प्लांट आहे, मग ते एका एका फ्लावर मध्ये पण असू शकतं, किंवा एका झाडाच्या दोन वेगवेगळ्या फ्लावर मध्ये पण असू शकतं. म्हणजे बघा, थोडक्यात इथे एक एक प्लांट आहे, ज्याच्यावरती इथे एक फ्लावर आहे, हे फ्लावर आहे, आणि या फ्लावरचा पोलन ग्रेन निघाला आणि याच फ्लावरच्या स्टिग्मावरती पडत असेल, म्हणजे फ्लावर सेम आहे, तर याला म्हणायचं ऑटोगॅमी. याला काय म्हणलं जातं, ऑटोगॅमी. ऑटोगॅमीची डेफिनेशन काय होईल मग, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन द सेम फ्लावर ऑन सेम प्लांट in same species, same genus. Okay. Then
सेकंड पार्ट असा आहे की एकच प्लांट आहे, इथे सेम प्लांट म्हणलं की नाही. सो एकच प्लांट आहे, पण एका प्लांटवरती दोन फ्लावर आहे. इथे एक फ्लावर आहे, इथे एक फ्लावर आहे. या फ्लावरचा पोलंग्रेन निघाला आणि या फ्लावरच्या स्टिग्मावरती पडला. मग याला काय म्हणू, क्रॉस पॉलिनेशन? नो, इट इज ऑल्सो सेल्फ पॉलिनेशन, बट इट इज अ टाइप ऑफ सेल्फ पॉलिनेशन नोन ॲज अ झिटिनोगॅमी. ओके, याला म्हटलं तर झिटिनोगॅमी. झिटिनोगॅमी मीन्स व्हॉट? सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anthers to stigma on a different flower on same plant belonging to the same species and same genus. Okay, then cross pollination, that means the different plant. That means it also divided into two types. First one is the xenogamy and hybridization. Okay, hybridization, xenogamy and hybridization. आता झिनोगॅमी मीन्स की दोन प्लांट आहे, या प्लांटचा पोलंग्रेन या प्लांटच्या स्टिग्मावरती पडतोय, पण ते सेम स्पेसिस आहे, तर त्याला म्हटलं जातं झिनोगॅम. म्हणजे इथं काय येईल, डिफरंट फ्लावर, डिफरंट फ्लावर, डिफरंट प्लांट, बट सेम स्पेसिस सेम जिनस, सेम स्पेसिस सेम जिनस. ओके, सेम स्पेसिस सेम जिनस. देन हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन काय? बघा, हायब्रिडायझेशन काय, तर हायब्रिडायझेशन मध्ये सुद्धा सेम आहे की हे एक प्लांट आहे आणि हे एक प्लांट आहे. ओके, या प्लांटचा पोलंग्रेन या प्लांटच्या स्टिग्मावरती पडलाय, पण इथे काय, तर फ्लावर पण डिफरंट आहे. बघा, डिफरंट फ्लावर, डिफरंट फ्लावर, डिफरंट प्लांट, डिफरंट स्पेसीज. ओके, स्पेसीज पण डिफरंट आहे, बट अंडर द सेम जिनस. ओके, सेम जिनसची वेगळी स्पेसीज आहे, सो याला म्हटलं तर हायब्रिडायझेशन. बघा, हे लक्षात ठेवा. ओके, काय काय झालंय, क्रॉस पॉलिनेशन मध्ये दोन ग्रुप पडले, झिनोगॅमी अँड हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन तेव्हाच होईल जेव्हा मॅनमेड असेल, आर्टिफिशियली असेल. ओके, जर ह्युमन इंटरफेरन्स नसेल तर हायब्रिडायझेशन होणार नाही. नॅचरली होतं, बट ते झिनोगॅमी थ्रू होतं. ओके, हायब्रिडायझेशन म्हणजे इथे आपण इंटेन्शनली आपण ट्रान्सफर करतो. ओके, सेल्फ पॉलिनेशनचे परत दोन टाईप आहेत, ऑटोगॅमी अँड झिटिनोगॅमी, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे आउटब्रीडिंग डिव्हायसेस. कालच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं पॉलिनेटिंग एजंट, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो आज आपण डिस्कस करूया आउटब्रीडिंग. आउटब्रीडिंग दॅट मीन्स द क्रॉस पॉलिनेशन, बट सेल्फ पॉलिनेशन होऊन सुद्धा सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी ज्या मेकॅनिझम वापरलं जातं त्याला म्हटलं जातं आउटब्रीडिंग. सो कॉन्ट्रिव्हन्सेस, दॅट मीन्स इट अवॉइड और प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. बघा, काय केलं जाईल, तर सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जाईल अशा मेकॅनिझमला म्हटलं जातं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. So, to promote cross pollination and increase genetic diversity, plants and have evolved a wide variety of sexual strategies. काय केलं जातं, तर जनरली पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशनला प्रेफर केलं जातं बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग जेनेटिक डायव्हर्सिटी. कारण जितकं जास्त जेनेटिकली डायव्हर्स असेल तितका तो प्लांट मोर फिट असतो. जितकं जास्त जेनेटिक सिमिलॅरिटी तितके चान्सेस असतात की पॅरेंट कडून नेक्स्ट जनरेशन मध्ये एखादा डिसीज ट्रान्सफर होण्याची, आणि म्हणून प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक व्हॅरिबिलिटीला जास्त प्रेफरन्स देतो, क्रॉस ब्रीडिंग साठी जास्त प्रेफरन्स देतो. ओके, सो जेनेटिक डायव्हर्सिटी अँड इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन होण्यासाठी जेनेटिक डायव्हर्सिटी व्हेरी मच इम्पॉर्टंट.
ओके. आणि म्हणून जनरली सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करायचं असतं. इनब्रीडिंग डिप्रेशन येतं जास्त सेल्फ पॉलिनेशन झाल्यामुळे, आणि म्हणून जनरली सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करायचं असतं. आणि सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी जे काही डिव्हायसेस प्लांटमध्ये असतात त्याला म्हटलं जातं आउटब्रीडिंग डिव्हायसेस. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे युनिसेक्शुअलिटी, त्याच्या नावातच आहे बघा, युनिसेक्शुअलिटी. ओके. आता युनी म्हणजे सिंगल, सेक्शुअलिटी मीन्स सेक्स ऑर्गन. सो जर फ्लावर मध्ये, ओके, फ्लावर मध्ये सिंगल सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल, ओके, जर फ्लावर मध्ये सिंगल सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल म्हणजेच काय, तर मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावर जर सेपरेट असेल, ओके, मेल फ्लावर हा आहे आणि इकडे फिमेल फ्लावर हा आहे, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर सेपरेट आहे, सो त्याला म्हटलं जातं युनिसेक्शुअल फ्लावर. आणि अशा प्लांटला म्हटलं जातं डायोसियस प्लांट. ओके. डायोसियस, डाय मीन्स टू, सियस मीन्स हाऊसेस, दॅट मीन्स द बॉडी. सो दोन वेगवेगळी बॉडी जर असेल सेक्स गॅमेटसाठी, म्हणजे मेलची बॉडी सेपरेट आहे, फिमेलची बॉडी सेपरेट आहे, तर अशा प्लांटला म्हणलं तर डायोसियस प्लांट. आणि त्या मेकॅनिझमला म्हणलं तर डायोसिझम. त्या मेकॅनिझमला काय म्हणलं तर डायोसिझम. जनरली फ्लावर कसे असतात मग, युनिसेक्शुअल फ्लावर असतात, ज्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन पॉसिबलच नाही आहे. कारण मेल फ्लावर असेल तर त्याच्याकडे फिमेल गॅमेट नाही आहे, जर फिमेल फ्लावर असेल तर त्याच्याकडे मेल गॅमेट नाही आहे, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होईल का, चान्सच नाही. आणि दॅट मीन्स प्लांट मे बी मोनोसियस. एक्झाम्पल मेज. काही प्लांट मोनोसियस असतात, काही प्लांट डायोसियस असतात. म्हणजे मोनोसियस म्हणजे काय, मोनो मीन्स सिंगल, सीएस मीन्स हाऊसेस और बॉडी, एकाच हाऊस वरती दोन्ही पण प्लांट. ओके. मेल गॅमेट फिमेल गॅमेट, जसं की मेज, मेज. आणि डायोसिसचं एक्झाम्पल इथे दिलंय मलबेरी और पपया, म्हणजे इथे डायरेक्टली प्लांटच वेगवेगळे आहेत. मात्र मेज मध्ये मात्र तर एकच आहे, प्लांट एकच आहे, इथे फिमेल फ्लावर येतात आणि वरती मेल फ्लावर येतात, बट युनिसेक्शुअल फ्लावरच आहे. ओके. सो या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, हे क्लिअर करा. ओके. याच्यामध्ये काही डाऊट, कोणाचा काही डाऊट आहे? ओके. नेक्स्ट नेक्स्ट कन्सेप्ट आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी. आता डाय मीन्स टू, को मीन्स टाइम, ड्युरेशन, गॅमी मीन्स गॅमेट. सो फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट ऍट अ डिफरंट टाइम नोन ॲज अ डायकोगॅमी. बघा इथे काय म्हटलं, आंथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट अ डिफरंट टाइम इन अ बायसेक्शुअल फ्लावर. म्हणजे फ्लावर एकच आहे, बायसेक्शुअल फ्लावर आहे, मात्र आंथर आणि स्टिग्मा मॅच्युअर होण्याचा जो पिरियड आहे तर तो मात्र डिफरंट आहे. म्हणजे जेव्हा आंथर मॅच्युअर झाले असतील तेव्हा स्टिग्मा मॅच्युअर होणार नाही, किंवा जेव्हा स्टिग्मा मॅच्युअर होईल तेव्हा आंथर मॅच्युअर नसतील, काही असू शकतं. आणि त्यामुळे इथे सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट केलं जातं. सेल्फ पॉलिनेशन झालं तरी काही फायदा होणार नाही, कारण फर्टिलायझेशनच होणार नाही. आता याच्यामध्ये दोन टाईप आहेत. एक आहे प्रोटॅन्ड्री. म्हणजे काय, तर अँड्रोशियम मॅच्युअर होतील अगोदर आणि नंतर गायनोशियम मॅच्युअर होतील. जर अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर झाले, म्हणजे मेल गॅमेट अगोदर मॅच्युअर जर झाला, तर प्रोटॅन्ड्री म्हटलं जातं. ओके. सो काय मॅच्युअर होईल अगोदर, अँड्रोसियम. सो अँड्रोशियम मॅच्युअर होईल अगोदर दॅन गायनोशियम. ओके. त्यानंतर दुसरे दुसरे जो टाईप आहे तर इट इज द प्रोटॅन्ड्री, सॉरी प्रोटोगायनी. प्रोटोगायनी. प्रोटोगायनी मीन्स गायनोशियम मॅच्युअर, गायनोसियम अगोदर मॅच्युअर होईल दॅन अँड्रोशियम.
ओके. गायनोशियम अगोदर मॅच्युर होईल, नंतर काय होईल, अँड्रोशियम मॅच्युर होईल. सो त्याला म्हटलं तर प्रोटोकायनिक. जर अगोदर अँड्रोशियम मॅच्युअर झाला, नंतर गायनोशियम मॅच्युअर होत असेल तर त्याला म्हटलं तर प्रोटॅन्ट्री. ओके. एक्झाम्पल लक्षात ठेवा. प्रोटॅन्ट्रीचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर आणि प्रोटोगायनीचं एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. ग्लोरिओसा म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणलं तर अग्निशिखा. किंवा याचं आणखीन एक नाव आहे कळलावी. जनरली हरिश्चंद्रगड, रतनगड या भागामध्ये हे ग्लोरिओसा सुपरबा म्हणून एक प्लांट असतं. हे इतकं इफेक्टिव्ह प्लांट आहे. वन ड्रॉप ऑफ लीफ एक्स्ट्रॅक्ट इज सफिशियंट फॉर अबॉर्शन. जनरली जेव्हा डिलिव्हरी करायची असते, म्हणजे पार्च्युरेशन होत असतं, तर तेव्हा लेबर पेन स्टार्ट होतो. आणि लेबर पेन इन्क्रीज करण्यासाठी जनरली ग्लोरिओसाचा एक ड्रॉप त्या मदरच्या तोंडामध्ये टाकला जातो, जेणेकरून लेबर पेन फास्ट होतं आणि पार्च्युरेशन लवकर होतं. हे ट्रॅडिशनल मेडिसिन आहे. इथनो मेडिसिन म्हणूया आपण त्याला, ग्लोरिओसा सुपरबा, किंवा त्याला म्हणूनच त्याला नाव दिलं होतं कळ लावी. ओके. इट स्टार्ट लेबर पेन फॉर द पर्पज ऑफ पार्च्युरेशन. चला पुढे बघूया. इथपर्यंत क्लिअर आहे? काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता चॅट बॉक्समध्ये. आहे काही डाऊट? ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्रीपोटेन्सी. प्री प्री मीन्स प्रिमिटिव्ह कंडिशन, सुरुवातीला. पोटेन्सी बघा इथे काय म्हणलंय, पोलन ग्रेन आर ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ द सेम फ्लावर. बघा फॉर एक्झाम्पल, ही स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओरी आहे, आणि याच फ्लावरचा एक आंथर पण आहे, याचा इथे पोलन ग्रेन पडलाय. आणि एक दुसऱ्या प्लांट पासून एक पोलन ग्रेन आलाय. सपोज हा दुसऱ्या फ्लावरचा एक आंतर आहे आणि याच्यापासून एक पोलन ग्रेन इथे आला. तर आता या दोन्ही पण पोलन ग्रेन मध्ये जो दुसऱ्या प्लांटचा पोलन ग्रेन आहे, तर तो जर्मिनेट फास्ट होईल ऍज कम्पेअर टू सेम फ्लावर. आणि याच कंडिशनला म्हटलं जातं प्रीपोटेन्सी. एक्झाम्पल ऍपल. ऍपल मध्ये जनरली प्रीपोटेन्सी होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेट्रोस्टाईली, किंवा त्यालाच म्हटलं जातं हेट्रोमॉर्फिक. हेट्रो मीन्स डिफरंट, मॉर्फे मीन्स मॉर्फॉलॉजी. सो जनरली मॉर्फॉलॉजी इथे डिफरंट टाईपची असते. त्याच्यामध्ये दोन टाईप आहे, एक हेट्रोस्टाईली असेल किंवा हेट्रोअँथी असेल. आता म्हणजे काय, तर जनरली बघा फॉर एक्झाम्पल इथे स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे, आणि हा आंतर जो आहे तर तो असा आहे, इथे अंतर आहे. आता याचे पोलन ग्रेन तर इकडे पडतील ना, इकडे पडतील का? नाही. मग कदाचित दुसरा एखादा फ्लावर असेल, याचा सपोज असं असेल, म्हणजे याची इथे पोलन ग्रेन पडतील, इकडचे मात्र दुसऱ्या फ्लावरवरती जातील. सो याला म्हटलं जातं हेट्रोस्टाईल किंवा हेट्रोमॉर्फिक. याचा अर्थ काय, तर सेल पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी मार्फॉलॉजी किंवा आंथर आणि स्टिग्माची जी लेवल आहे, तर ती वेगवेगळ्या लेवलवरती त्यांना ठेवलंय, डिफरंट लेवलला प्लेस केलेले आहेत, जेणेकरून सेल्फ पॉलिनेशन होणार नाही आणि क्रॉस पॉलिनेशनला प्रेफर केलं जाईल. ओके. बघा इन सम प्लांट लाईक primula, that is the primrose, there are two or three forms or types of flower in which stigma and anther are placed at a different level. तुम्हाला ते सांगितलं, आंतर आणि स्टिग्मा काय तर वेगवेगळ्या लेवलला अटॅच आहेत, ज्याच्यामुळे पोलन ग्रेन जे तर ते सेम फ्लावरचे त्या सेम स्टिग्मावरती पडणार नाही आणि सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जाईल. अँड इट ऍक्टिवेट फॉर क्रॉस पॉलिनेशन किंवा इट प्रेफरन्स टू द क्रॉस पॉलिनेशन. ओके. क्लिअर आहे? इथे महत्वाचं तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन इथे बनणार नाही, शॉर्ट आन्सर क्वेश्चन तिथे बनेल. मात्र एमसीक्यू साठी तुम्हाला लक्षात पाहिजे, डेफिनेशन जर लक्षात ठेवलं तर सफिशियंट आहे. पुढे हेरकोगॅमे. हेरकोगॅमे मीन्स
प्रिव्हेन्शन ऑफ सेल्फ पॉलिनेशन बाय मेकॅनिकल डिव्हायसेस, हिरकोगॅमी. इथे मेकॅनिकल डिव्हायसेस असतील बायसेक्शुअल फ्लावर मध्ये, म्हणजे फिजिकल बॅरियर असेल. जसं की फॉर एक्झाम्पल कॅलाट्रॉपिस, कॅलाट्रॉपिस प्रोसेरामध्ये स्टिग्मा जो आहे तर तो पेंटँग्युलर असतो, असा असतो. ओके. आणि त्याचे जे अँथर असतात तर ते अँथर अशी इथे असतात, खाली असतात थोडेसे, इथे असतात. आणि इथे ही मोठी डिस्क आहे, जेणेकरून इथे हे अँथरकडचे पोलंग्रेन इकडे येऊच शकत नाही. सो इथे जी ही फिजिकल बॅरियर जी आहे दोन सेक्स ऑर्गनच्या मध्ये, सेम फ्लावर मध्ये, तर जनरली याला म्हटलं जातं हिरकोगॅमी. दॅट इज द मेकॅनिकल बॅरियर. आणि एक्झाम्पल आहे कॅलाट्रॉपिस. कॅलाट्रॉपिसच्या दोन स्पेसिस आहे आपल्याकडे. एक आहे कॅलाट्रॉपिस प्रोसेरा. ओके. कॅलाट्रॉपिस प्रोसेरा. आणि दुसरा आहे कॅलाट्रॉपिस गिगांशिया. कॅलाट्रॉपिस प्रोसेरा आणि कॅलाट्रॉपिस गिगांशिया. कॅलाट्रॉपिस प्रोसेरा म्हणजे जांभळी रुई, आणि कॅलाट्रॉपिस गिगांशिया म्हणजे पांढरी रुई. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, चला, क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट आहे बघा, सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी. आता बघा काय असतं हे सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी. तर सपोज हा आहे स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि इथे हा सेम अँथर आहे, ज्याचा हा पोलंग्रीन इथे पडलेला आहे. आणि दुसरं एक फ्लावर आहे, ज्या फ्लावरचा पोलंग्रेन इथे आलाय आणि इथे पडलाय. आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये इथे बघा, इथे जो आहे तर तो सपोज S1 प्रोटीन आहे आणि याच्यामध्ये सुद्धा S1 प्रोटीन आहे. मात्र हा दुसऱ्याचा जो पोलंग्रेन आहे तर त्याच्यामध्ये सपोज S2 प्रोटीन आहे. तर आता हा S1 ला रिकग्नाइजच नाही करणार, मात्र S2 ला रिकग्नाइज करेल आणि याची पोलन ट्यूब लवकर जर्मिनेट होईल. सो जेनेटिक मेकॅनिझमनी काय होतं की पोलन, दुसऱ्या पोलन ग्रेन जो आहे तर त्याला जास्त प्रेफरन्स दिला जातो ऍज कम्पेअर टू सेल्फ पोलंग्रेन. आणि सेल्फ पोलंग्रेन जे आहे तर त्याला एक्झिबिट केलं जातं जर्मिनेट होण्यासाठी. त्याला म्हटलं जातं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, म्हणजे स्वतःसाठी इनकम्पॅटिबल आहे तो, किंवा स्वतःसाठी स्टराईल आहे. ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल आहे टोबॅको आणि थिया, हे जे एक्झाम्पल आहे. ओके. तर त्याच्यामुळे होतं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे.